तिकडे मुंबई गोवा महामार्गावर खचलेले रस्ते, अपूर्ण कामं आणि उपलब्ध मार्गावरचे अतिरिक्त खड्डे यामुळे प्रवासी त्रस्त आहेत। गेली अनेक वर्ष या मार्गाचं काम सुरू आहे, मात्र अजूनही हा प्रकल्प काही पूर्ण होऊ शकलेला नाही। या मार्गावर नागोठणे परिसरात उभारण्यात आलेला उड्डाण पूल एकाच पावसात खचलाय। सध्याची काय स्थिती आहे याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास हा अडचणीचा ठरणार आहे, कारण आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, तर अनेक पूल जे आहे त्या पुलांची दुरावस्था झालेली आहे। सध्या मी या मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे पुलावर आहोत आणि नागोठणे पूल आपण बघतोय की या महामार्गाच्या कामासाठी जवळपास 18 वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती। 14 वर्षापासून या नागोठणे पुलाचं बांधकाम सुरू होतं। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा पूल सुरू झाला होता, मात्र सुरू झाल्यानंतर काही दिवसातच साधारण 2 महिन्यानंतर आलेल्या पहिल्या पावसात हा पूल खचला। या पुलाची माती जी आहे ती माती वाहून गेली आणि ही माती वाहून गेल्यानंतर पुलाच्या मध्यभागी तडे पडले। हे तडे पडल्यानंतर आपण बघतोय की आता हा नागोठणे परिसरातला पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि पर्यायी मार्ग म्हणून आता जे खालचा रस्ता आहे त्या रस्त्यावरनं वाहनांना ये जा करावी लागते। मात्र या खालच्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे, त्यामुळं एकीकडे हा पूल बंद, दुसरीकडे या जो खालील मार्ग आहे जो सर्व्हिस रोड आपण म्हणतो त्या सर्व्हिस रोडला त्यावरती पडणारे खड्डे, त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी देखील होते। आता देखील आपण बघतोय की हे खड्डे चुकवत या ठिकाणच्या वाहनांना रस्ता काढावा लागतो। तर दुसरीकडे या उड्डाण पुलाच्या दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर अत्यंत धोकादायक परिस्थिती बघायला मिळते, कारण या पुलाची भिंत जी आहे या भिंतीतनं माती बाहेर निघतायत आणि याची जी डागडुजी आहे ही काही प्रमाणात चुकीच्या पद्धतीनं कायमस्वरूपी यावर उपाययोजना न करता एक थुकपट्टी केली जाते, डागडुजी केली जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर देशाचे हायवेमॅन म्हटल्या जाणाऱ्या नितीन गडकरी ह्यांची देखील संकल्पना हीच होती की मुंबई गोवा महामार्ग हा अत्यंत वेगवान व्हावा। मात्र असं असताना देखील नेमकं काय अडसर ठरतो आणि कुठल्या प्रकारचे कंत्राट दिले की 14 वर्ष या पुलाच्या बांधकामाला लागून देखील या सगळ्यामध्ये आपण बघतोय की नितीन गडकरी सारख्या व्यक्तींना देखील चांगला उड्डाण पूल किंवा चांगला रस्ता या ठिकाणी बांधून घेता येत नाही, कारण देशात हायवेमॅन म्हणून नितीन गडकरींची ओळख आहे। त्यांच्याच संकल्पनेतनं या देखील उड्डाण पुलाचं काम एकूण या मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू झालं होतं। मात्र हे सगळं असताना या ठिकाणी ठिकठिकाणी रस्त्याला तडे जाणं, अशा पद्धतीनं हा पूल धोकादायक होणं आणि जर या पुलाचं बांधकाम हे नीट झालं नाही, याची जी डागडुजी करण्यात येत आहे ही तात्पुरती डागडुजी न होता कायमस्वरूपी ही डागडुजी झाली नाही तर गणेशोत्सव तोंडावर आहे। आणि अशा पद्धतीने अशा परिस्थितीमध्ये जर गणेशोत्सवात देखील हा उड्डाण पूल बंद असला तर या ठिकाणी मोठी वाहतुकीची कोंडी होऊ शकते आणि साधारण 30 ते 40 किलोमीटर पर्यंतच्या लांब रांगा या ठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये आम्ही बघितलेल्या आहे, यापूर्वीचा अनुभव आहे। त्यामुळं यावेळी जर हा पूल दुरुस्त झाला नाही, योग्य पद्धतीने कायमस्वरूपी दुरुस्ती झाली नाही तर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होईल आणि बाप्पांचा कोकणात प्रवास हा जो आहे हा निर्विघ्न न होता विघ्न पद्धतीने होईल। चाकरमान्यांचा कोकणवासियांचा प्रवास हा निर्विघ्न असणार नाही। आणि दुसरीकडे हा पुलाची जर तात्पुरती डागडुजी केली तर येत्या काळात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। कॅमेरा पर्सन गौरव मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, नागोठणे। त्यामुळे इकडे कोकणातल्या रस्त्यांवर सुद्धा अपूर्ण कामं आणि खड्डे याचं सावट कायम आहे। तिकडे धुळे जिल्ह्यातील इंदोर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोनगीर टोल ते धुळे टोल या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे। मोठ्या खड्ड्यांच्यामुळे वाहन चालक, प्रवासी, शेतकरी सगळेजण हैराण आहेत। अपघातांचा धोका वाढला। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री तसंच जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा केला आहे। बंद होऊ शकतं
हा की हा नॅशनल हायवे आहे की या नॅशनल हायवेवर किती प्रमाणात खड्डे पडले आहेत याच्यावर प्रशासन कुठली दखल घ्यायला तयार नाही आहे. या नॅशनल हायवेमध्ये इंदूर आणि मुंबई हा मोठ्या प्रमाणात महामार्ग आहे. याच्यावर अनेक प्रकारे मोठमोठे खड्डे पडले आहेत. जर कुठली मोटरसायकल या दुचाकी वाहन खड्ड्यात पडले तर अपघात होण्याची खूप दाट शक्यता आहे. येत्या 5 दिवसात या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हायला पाहिजे. अन्यथा आम्ही 15 ऑगस्ट या दिवशी टोल नाका बंद आंदोलन करणार आहे. हीच प्रशासनाकडे विनंती आहे.